आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप युतीबाबत मंत्री उदय सामंत यांनी भाजप हा आमचा मोठा भाऊ असून महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात असे मोठे वक्तव्य केले। शहर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावर उत्तर ऑलरेडी कोकणामध्येच दिलेलं आहे। प्रमोद जठार हे भाजपाचे आमदार आहेत, डिसिजन मेकर नाही आहे। डिसिजन घेणारे माननीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांचे केंद्रीय सगळे स्तरावरचे नेते आहेत। तसं मी त्या माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी काय करावं आणि पक्षानं काय करावं हे शिवसेनेमध्ये जर मी सांगायला लागलो तर ते मला पहिले अधिकार आहेत का? तर मला ते अधिकार नाहीत। मी मंत्री असताना देखील, मी उद्योगमंत्री असताना देखील, त्यामुळे भाजप तर आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्यामध्ये नेत्यांचे फार मोठे स्तर आहेत। तिथले महाराष्ट्रातले सगळे निर्णय हे देवेंद्रजी घेतात। त्याच्यामुळे नवीन आमच्या कोकणातले मित्र प्रमोद जठार साहेब आमदार झालेले आहेत। शेवटी संघटना बांधणं, संघटना वाढवणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य कदाचित झाली असतील आणि मी त्याच्याकडे अतिशय खिलाडी वृत्तीनं बघतो। त्याच्यामध्ये कुठेही वाद आहे किंवा विवाद आहे अशातला भाग नाही। असं आहे की तुम्ही आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे, नेमकी काय आणि तुम्ही कुठल्या जागेवर आग्रही? फॉर्म्युला अजिबात ठरलेला नाही। आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत। शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत। आमच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा वहिनी। त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे। समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं देखील दिलेला असेल। तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल। परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकेल। एक सरन्यायाधीशांचं वक्तव्य मध्यंतरी चर्चेत आलं होतं। त्यानंतर एक कॉक्रोच जनता पक्षाची स्थापना झाली आणि 5 दिवसात 1 कोटीवर फॉलोअर्स सुद्धा मिळाले। अशा पद्धतीनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध युवा पिढी करताना दिसतो। मी आजच ते सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं आणि मी हे देखील अतिशय गांभीर्यपूर्वक सांगतो की कोणी काय वक्तव्य केलं याच्यापेक्षा युवा वर्गामध्ये अशा पद्धतीची एखादी भूमिका घ्यायचा जर वेळ आली किंवा असा निर्णय घेण्याची कधी संधी मिळाली तर युवा पिढी एकत्र येते, ह्याचं हे मला असं वाटतं की मूर्तिमंत उदाहरण आहे। त्याच्यामुळं तो पक्ष पुढे जाऊन काय करेल, काय करणार आहे हे काही मला काहीच माहिती नाही। परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की युवा पिढी ही देशाचं हित ठरवते। देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटतं। दुसरं असं की देशाचे पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, सर्वांना आवाहन करतात डिझेल कमी वापरा, दौरे कमी करा। असं असताना आपले उपमुख्यमंत्री देखील दिल्लीला आत्ता गेले, त्यावेळी साध्या विमानानं त्यांनी प्रवास केला। मात्र तुम्ही पक्षाच्या बैठकीसाठी स्पेशल विमान घेऊन या ठिकाणी संभाजी आधी साहेब थोडी परिस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो तो मुंबईपासून किती दूर आहे। काल रात्री मी त्या मतदारसंघामध्ये होतो, आज मी मुंबईला आलो आणि मुंबईवरनं दुसरा मला पर्यायच नाही म्हणून मी आलो। पण मी मुंबईमध्ये आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल मला माहीत नाही की देशातला एक पहिला असा एकमेव मंत्री आहे की जो माझा कॉन्वॉय देखील EV व्हेकलचा आहे आणि तो मी MMR रिजनमध्ये वापरतो। आता देखील मी इथे EV व्हेकलमध्ये बसणार आहे, परंतु काही ज्या अत्यावश्यक बाबी असतात त्या टाळू शकत नाही म्हणून मी त्या विमानानं आलेलो आहे। त्याच्यामध्ये आता जाताना उद्या मी त्यानंच जाणार आहे, तुमच्या इथल्या रेग्युलर फ्लाईटनं जाणार आहे। पण आपण देखील माझी आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण करत असताना समोरच्याची बाजू पण ऐकून घेणं गरजेचं आहे। तो बाबा कशासाठी आला आणि त्याला जर नियमच मोडायचे असते तर माझ्यासारखा कार्यकर्ता MMR रिजनमध्ये स्वतः EV गाडीमध्ये बसला नसता आणि कॉन्वॉय देखील EV का ठेवला नसता। बैठक आहे, एकदम एमर्जन्सी पण नाही आहे, नियोजित बैठक असं तुम्हाला वाटतं? असं तुम्हाला वाटतं? असं आहे की अजून जोडून आणखी एक प्रश्न म्हणजे तुमची इमर्जन्सी काय आहे हे आता सगळंच जर आपण ठरवायला लागलो तर मला असं वाटतं की ते योग्य नाही। असे मी तुम्हाला किती उदाहरणं देऊ? आणखी नाही, तुम्ही असं जरा तुम्ही असे प्रश्न विचारलेले नाहीत, किती उदाहरणं देऊ? माझं म्हणणं असं आहे की त्याची रिक्वायरमेंट काय होती। आपण आता 350 किलोमीटरवर जर राहत असाल आणि मला ही पक्षाची मिटिंग करायची असेल तर मी काही चालत येऊ शकत नाही किंवा रेल्वेनं पोहोचू शकत नाही किंवा गाडीनं पोहोचू शकत नाही। त्याच्यामुळे माझा कॉन्शियस क्लिअर आहे, माझं मन क्लिअर आहे। तुम्ही मला कितीही प्रश्न विचारले आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी मी
माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे आणि मी तसं वागतो. तुम्ही आता एक मिनिट